नमस्कार, मी आप्पासाहेब मोहरकर. तुम्ही पाहताय लोकाशा टीव्ही. आजच्या आपल्या बातमीचा विषय आहे शेतकरी आत्महत्येचा. कारण सध्या विधानसभेचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि याच अधिवेशनामध्ये विरोधी पक्षातील काही आमदारांनी सभागृहामध्ये वाढत्या शेतकऱ्यांच्या आत्महत्येवरून प्रश्न उपस्थित केले आणि त्यांच्याच प्रश्नाला उत्तर देताना राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी महसूल विभागाच्या अहवालानुसार शेतकरी आत्महत्येची माहिती सभागृहात दिली आहे. यामध्ये यावर्षी जानेवारी ते मार्चपर्यंत 767 शेतकऱ्यांनी मराठवाड्यामध्ये आत्महत्या केल्या आहेत. मराठवाड्यातल्या 8 जिल्ह्यांपैकी बीड जिल्ह्यामध्ये सर्वाधिक आत्महत्या झाल्याचं समोर आलं आहे आणि शेतकरी आत्महत्येमध्ये पुन्हा एकदा बीड जिल्हा अव्वल आला आहे. गेल्या वर्षी म्हणजे 2024मध्ये जानेवारी ते जून महिन्यापर्यंत 430 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या. 6 महिन्याच्या कालावधीमध्ये 430 शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या. यावर्षी 2025मध्ये मात्र याच 6 महिन्याच्या कालावधीमध्ये 520 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यामुळे मराठवाड्यातील 8 जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या ज्या आत्महत्या झाल्या आहेत त्यामध्ये 20% वाढ झाली आहे, अशी माहिती राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री आहेत त्यांनी सभागृहामध्ये दिलेली आहे. एकीकडे सरकारकडून शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवल्या जातात, अनेक जी धोरणं आहेत ती शेतकऱ्यांसाठी आखली जातात. मात्र शेतकऱ्यांना त्याचा खरंच फायदा होतोय का, शेतकऱ्यांपर्यंत या योजना पोहोचत आहेत का, हे देखील सरकारनं पाहिलं पाहिजे, जेणेकरून आत्महत्याचा हा वाढणारा आकडा आहे तो कमी होईल. दर 5 वर्षाला निवडणुका येतात. या निवडणुकीमध्ये प्रत्येक राजकीय पक्ष आपापला जाहीरनामा जाहीर करतात आणि या जाहीरनाम्यामध्ये सर्वात पहिली लाईन शेतकऱ्यांसाठी असते, पहिली योजना शेतकऱ्यांसाठी असते असं त्यांच्याकडून सांगण्यात येतं. ही सगळी राज्यकर्ते असं सांगतात की आम्ही शेतकऱ्यांसाठी काम करू, आमचं सरकार शेतकऱ्यांसाठी आहे. मात्र एवढं सगळं असतानाही मराठवाड्यात असेल, राज्यात असेल किंवा बीड जिल्ह्यात असेल, शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी व्हायला तयार नाही आहेत. कधी नापिकी, कधी दुष्काळ, वातावरणामध्ये होणारे बदल, त्यामुळे शेतीवर होणारा परिणाम, सावकाराचं कर्ज असतं, बँकेकडून घेतलेलं कर्ज असतं, ते वेळेत फिटत नाही, त्यामुळे अनेक शेतकरी वेगवेगळ्या कारणाने आत्महत्या करतात. त्यांची सरकार दरबारी नोंद देखील होते. मात्र प्रत्येक शेतकऱ्याला शासनाकडून मदत मिळत नाही. त्यासाठी काही निकष आणि पात्रता ठरवलेले आहेत. यामध्ये जर राष्ट्रीयकृत बँका असतील, परवानाधारक सावकाराकडून कर्ज घेतलेले असेल किंवा नुकसानीमुळं एखाद्या शेतकऱ्याने, पिकाच्या नुकसानीमुळे एखाद्या शेतकऱ्याने आत्महत्या केली असेल, ते शेतकरी यामध्ये पात्र ठरतात. तर आतापर्यंत ज्या शेतकऱ्यांनी म्हणजे 767 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या त्यापैकी 373 शेतकरी हे पात्र ठरले आहेत आणि त्यांना सरकारकडून 1 लाख रुपयाची मदत झाली आहे. तर 200 शेतकरी कुटुंब हे अपात्र ठरवण्यात आले आहेत. एकंदरीतच आपण जर मराठवाड्यातील 8 जिल्ह्यांचा विचार केला तर कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये किती शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात आपण पाहूयात. संभाजीनगरमध्ये 92 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. नांदेडमध्ये 74 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. परभणीमध्ये 64 शेतकऱ्यांनी आपलं आयुष्य संपवलं आहे. धाराशिवमध्ये 63, लातूरमध्ये 38, जालन्यामध्ये 32 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचं उघड झालं आहे. तर सर्वाधिक म्हणजेच हिंगोली जिल्ह्यामध्ये फक्त 31 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद झाली आहे. दिवसेंदिवस आत्महत्येचा आकडा हा वाढत चालला आहे. कारण गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी 20% या आत्महत्येच्या आकड्यामध्ये वाढ झाल्याचं सांगण्यात येत आहे. सरकार असेल, राज्यकर्ते असतील, राज्य सरकार असेल किंवा केंद्र सरकार असेल, यांच्याकडून नेहमी सांगण्यात येतं की आम्ही शेतकऱ्यांसाठी काम करतोय, आमचं सरकार शेतकऱ्यांसाठी आहे. काही दिवसापूर्वीचं आमदार बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी यासाठी एक मोठं आंदोलन केलं. अद्यापही त्याच्यावर चर्चा सुरू आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी कशी देता येईल यावर सरकार विचार करत आहे. मात्र गेल्या 10 वर्षात जर आपण बघितलं तर जे काही मुख्यमंत्री सत्तेत येऊन गेले, सत्तेमध्ये आहेत, त्यांनी देखील आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी करू, आम्ही शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करू असं मतदान होण्यापूर्वी सांगितलं होतं. मात्र प्रत्यक्षात ज्यावेळेस मतदान होतं, ही लोक सत्तेमध्ये येऊन बसतात, तेव्हा प्रत्यक्षात शेतकऱ्यांना कर्जमाफी कितपत मिळते याचा देखील विचार सरकारनं करायला हवा. कारण योजना जाहीर झाल्यानंतर ती फक्त जाहिरातीपुरतीच न राहता शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत ती पोहोचली का, हे देखील राज्यकर्त्यांनी पाहिलं पाहिजे. आत्महत्येचा प्रश्न सभागृहामध्ये उपस्थित झाला, त्यावर जबाबदार मंत्र्यांनी उत्तर देखील दिलं. मात्र हे करून हे सगळं थांबणार नाही. शेतकऱ्यांसाठी बाजारपेठा असतील, त्यांच्या शेतमालाला योग्य बाजारभाव असेल, त्याचबरोबर बँकांकडून त्यांना मिळणारं कर्ज असेल, या सगळ्या गोष्टींवर सरकारनं आता खरंच विचार करण्याची वेळ आली आहे. कारण आपण शेतकऱ्याला जगाचा पोशिंदा म्हणतो, भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा म्हणतो आणि हाच जर कणा आता मोडत चालला असेल तर मग पुढे भविष्यात या शेतकऱ्यांचे दिवस किती वाईट येतील हे जे आकडे समोर आलेत याच्यावरूनच लक्षात येतं. एकंदरीतच आता सध्या मान्सून सुरू आहे.
मात्र बीड जिल्ह्यामध्ये गेल्या 1 महिन्यापासून मान्सूनच्या पावसानं उसंत दिलेली आहे. मी बीड जिल्ह्याचा उल्लेख यासाठी करतोय कारण की मराठवाड्यामध्ये जेवढ्या काही आत्महत्या झाल्यात त्यामध्ये एकट्या बीड जिल्ह्यामध्ये जास्त आत्महत्या झालेल्या आहेत. जानेवारीपासून ते जून महिन्यापर्यंत बीडमध्ये 126 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. म्हणजे यावर्षी 6 महिन्यामध्ये 126 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. तर गेल्या वर्षी 2024मध्ये याच 6 महिन्यामध्ये फक्त 101 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या. बीडचा उल्लेख यासाठी करतोय की बीडमध्ये यावर्षी देखील परिस्थिती काहीशी चांगली नाही आहे. 1 महिन्यापासून मान्सूनच्या पावसानं उसंत दिली आहे, त्यामुळे 8 लाख हेक्टरवरील पिकं धोक्यात आली आहेत. बहुतांश शेतकऱ्यांवर आता दुबार पेरणीचं संकट आलंय, कारण सोयाबीन असेल, कापूस असेल, यासह फळबागांची शेतकऱ्यांनी नव्यानं लागवड केली होती, पेरणी केली होती. मात्र अद्यापही पाऊस नसल्यानं या सगळ्या शेतकऱ्यांची पिकं जी आहेत ती धोक्यात आलीत. काही ठिकाणी शेतकऱ्यांनी दुबार पेरणी केली आहे. बीडमध्ये पावसाचे ढग येतात, काही ठिकाणी तुरळक रिमझिम पाऊस पडतोय, मात्र पिकांना हवा तसा पाऊस अजूनही झालेला नाही. कारण मान्सूनच्या अगोदर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला, पाण्याची जी धरणं आहे ती सगळी भरली. मात्र आता शेतीसाठी जे पाणी लागणार आहे त्यासाठी अजूनही पाऊस झालेला नाही. हे सगळं यासाठी सांगतोय की याच्यामधली काही कारणं आहेत. जे जर शेतकऱ्यांच्या ज्या आत्महत्या होत आहेत त्याला कारण असं आहे की शेतीमालाला भाव मिळत नाही, सावकाराचं कर्ज फिटत नाही, बँकेकडून घेतलेले पैसे परत देता येत नाहीत, अशा विवंचनेतून शेतकरी आत्महत्या करतात. त्यामुळे कुठंतरी आता सरकारनं या शेतकऱ्यांच्या बाजूने विचार केला पाहिजे, त्यांच्या शेतमालाच्या बाजूने विचार केला पाहिजे आणि त्यांच्यासाठी बाजारपेठा खुल्या करून दिल्या पाहिजेत, त्यांच्या मालाला योग्य भाव दिला पाहिजे. तरच शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा जो वाढता आकडा आहे तो कुठेतरी कमी झाल्याचं आपल्याला भविष्यात पाहायला मिळेल. आजच्या व्हिडिओमध्ये तुर्तास एवढंच. भेटूयात पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.